नाशिक शहरात मध्यरात्री घडलेल्या सलग 2 हिंसक घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून टोळक्याने जाधवमळा परिसरात गोळीबार करत 4 चाकी वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर त्याच टोळक्याने नाशिक रोड बस स्थानक परिसरात एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटलरी सेंटर रोडवरील जाधवमाळा परिसरात काही संशयितांनी जुन्या वादातून एका 4 चाकी वाहनावर हल्ला करून तोडफोड केली. यावेळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबारही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेच टोळके नाशिक रोड बस स्थानक परिसरात पोहोचले. तेथे एका युवकाला अडवून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली आणि 4 चाकी वाहनातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयितांच्या वाहनाचा पाठलाग केला. मात्र आरोपींनी पोलिसांना गुंगारा देत घटनास्थळावरून पलायन केले. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज सकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अद्विका शिंदे आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी जाधवमळा परिसरातील घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. या हल्ल्यामागील नेमके कारण आणि सहभागी आरोपींची संख्या याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक.